निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे। ही तारीख आहे 16 मार्च आणि महाराष्ट्रातून 7 जण राज्यसभेतून निवृत्त होत असल्यामुळे या 7 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। त्यासाठी कुणाकुणाची नावे चर्चेत आहेत आणि राज्यसभेची गणित नेमकी कशी सांगतायत पाहूया त्या संदर्भातला हा एक सविस्तर रिपोर्ट। 16 मार्चला होणार राज्यसभेची निवडणूक। शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार। कशी होणार मतांची जुळवाजुळव, कुणाची नावे आघाडीवर। राज्यसभेतले महाराष्ट्रातले 7 खासदार निवृत्त होत आहेत। ते म्हणजे शरद पवार, रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, फौजिया खान। शरद पवारांची राज्यसभेवर जायची इच्छा आहे की नाही हे माहिती नाही। मात्र काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली आहे। मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, 1.5 वर्षांनंतर माझी राज्यसभेची टर्म संपेल, तेव्हा पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा मी विचार करेन। अजित पवारांच्या मृत्यूनंतर बदललेली राजकीय गणित पाहता शरद पवार राज्यसभेवर जातील असा अंदाज आहे। आता पुढच्या 8-10 दिवसात तो सगळा निर्णय होईल। महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता सगळे मिळून पुढच्या आठवड्यात एक 8-10 दिवसात निर्णय घेतील। साहेबच असतील उमेदवार आता 8-10 दिवसात त्यांना करू दे ना सगळ्यांना। मी कुठे अशी माहिती समजते काही पुन्हा एकदा शरद पवार साहेब राज्यसभेवर जातील। आता तुमच्या सूत्रालाच विचारा ना सगळं, मला कशाला विचार। हमारे पास इसके कोई इन्फॉर्मेशन नहीं है कौन कैंडिडेट होगा कौन कैंडिडेट नहीं होगा। हम हमारे नीति हमारे कांग्रेस हाईकमान से बात करके हम तय करेंगे। हमारे कैंडिडेट को अरेस्ट करना है नहीं करना है, क्या सपोर्ट करना है नहीं सपोर्ट करना है, या पार्टी हाईकमान से डिस्कस करके करेंगे। अभी हमारे पास किसी ने भी अप्रोच नहीं किया है क्या करना है, कोई हमको इन्फॉर्मेशन नहीं। आमदारांच्या संख्याबळानुसार 7 पैकी 6 जागा महायुतीला तर 1 जागा मविया जिंकू शकेल। त्यापैकी भाजप 4, शिवसेना 2 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळेल असा अंदाज आहे। विद्यमान राज्यसभा खासदारांपैकी रामदास आठवले आणि धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। मात्र भागवत कराड यांच्या जागी नवा चेहरा मिळण्याची शक्यता अधिक आहे। विनोद तावडे, रावसाहेब दानवे यांची नावे चर्चेत आहेत। भाजपकडून नेहमीप्रमाणे नव्या चेहऱ्यांना अचानक संधी दिली जाऊ शकते। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मराठवाडा किंवा विदर्भातला चेहरा दिला जाऊ शकतो। आम्ही महायुती म्हणून बसू, पहिले महायुती चर्चा करेल आणि त्यातून मग योग्य निर्णय आम्ही करू। आता राज्यसभेच्या निवडणुकीचं सविस्तर गणित समजून घ्या। राज्यसभेसाठी 36 मतांचा कोटा आहे। महायुतीची स्थिती मजबूत आहे। भाजपचे 131, शिंदे सेनेचे 57, राष्ट्रवादीचे 40 असे मिळून 228 आमदार आहेत। इतर 7 आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने हे संख्याबळ 235 आहे। या आकडेवारीनुसार महायुतीचे 6 उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जातील। त्यापैकी भाजपचे 4, शिवसेनेचे 2 आणि अजित पवार गटाला 1 जागा दिली जाईल असा अंदाज आहे। सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 16 आणि उद्धव सेनेचे 20 असे 3 पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत। माकप आणि शेकापचा प्रत्येकी 1 सदस्य आहे। मविया एकत्र राहिली तर 1 खासदार निश्चितपणे निवडून जाईल। मात्र त्या परिस्थितीत ती 1 जागा शरद पवार, ठाकरेंची शिवसेना की काँग्रेसला द्यायची यावर एकमत व्हावं लागेल। मवियानं 37 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मवियाकडे फक्त 11 मतं शिल्लक राहतील। समाजवादी पार्टीचे 2 आणि MIMचा 1 आमदार सोबत आला तर 14 मतं अतिरिक्त असतील। ही सगळी आकडेवारी पाहता महायुतीचे 6 आणि मवियाचा 1 खासदार निवडून येईल असं सोपं गणित आहे। तसं झालं तर निवडणूक बिनविरोध होईल। मात्र महायुतीनं 7वा उमेदवार दिला तर मात्र या निवडणुकीत ट्विस्ट येणार आहे। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।